तर मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या वाहतूक कोंडीची ही समस्या खरं तर नेहमीचीच झालेली आहे आणि वाहतूक कोंडी ही प्रवाशांच्या अक्षरशः जीवावर उठलेली सुद्धा पाहायला मिळाली। ही घटना 5 ऑगस्टची आहे। या वाहतूक कोंडीमुळे एका महिलेचा जीव घेतला। छाया पुरव असे या महिलेचं नाव होतं। सफाळी इथल्या मधुकर नगरमध्ये राहणाऱ्या त्या होत्या। पुरव यांच्या अंगावर झाड कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांना उपचारासाठी मुंबईतल्या हिंदूजा रुग्णालयामध्ये नेण्यात येत होतं। मात्र रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये जवळपास 4 तास अडकली। त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। ही घटना ताजी असताना महिनाभरामध्येच मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे आणखी एक अशीच घटना घडली आणि एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा या वाहतूक कोंडीमुळे बळी घेतला। 19 सप्टेंबरची घटना आहे। या महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झालेली होती। तब्बल 20 ते 25 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। या वाहतूक कोंडीमध्ये चिमुकलेला दवाखान्यामध्ये नेणारी रुग्णवाहिका तब्बल 5 तास अडकली आणि उपचाराअभावी रुग्णवाहिकेमध्ये त्या मुलानं जीव सोडला। त्यामुळे ही वाहतूक कोंडी प्रवाशांच्या जीवावर कशी उठलेली आहे हे या सगळ्या घटनांमधून पुढे येते आणि काल तर अक्षरशः कहर झाला। 12 स्कूल बसेस होत्या वाहतूक कोंडीमध्ये। या स्कूल बसेस अडकल्या। 500 विद्यार्थी या स्कूल बसमधून प्रवास करत होते। वज्रेश्वरीला ट्रिपला गेलेल्या या बसेस होत्या। येताना एवढी मोठी वाहतुकीची कोंडी लागेल याची त्यांना कल्पना नव्हती आणि हे 500 विद्यार्थी जवळपास 12 तास या वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकले। खरं तर ट्रिपवरून आल्यानंतर मुलं दमलेली असतात, मात्र अशा वाहतूक कोंडीमध्ये काय करावं त्यांनाही सुचत नव्हतं। तर ही वाहतुकीची कोंडी ज्या ठिकाणी मुंबई अहमदाबाद मार्गावर झालेली होती तिथे नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। नक्कीच मी सध्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या विरार हद्दीत आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय अगदी घोडबद्दर पर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। अनेक किलोमीटर पर्यंत अशाच पद्धतीचं ट्रॅफिक असलेलं पाहायला मिळते आणि अनेक लोकांची यामध्ये गैरसोय होते। खरं तर काल रात्रीपासून हीच परिस्थिती आहे। तासनतास झाले तरी वाहन चालक असतील किंवा प्रवासी आहेत ते या संपूर्ण वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत। अनेक दूरचा पल्ला गाठून प्रवास केलेले ड्राइवर माझ्यासोबत आहेत। आपका नाम क्या है और कहाँ से आए, कहाँ जाना और क्या कितना तकलीफ हो रही है? हमको बहुत तकलीफ हो रही है। हम आए थे राजस्थान से, जोधपुर से आए, लेकिन जाना हमको बॉम्बे भिवंडी। लेकिन यार कल शाम से खड़े हैं और ये सरकता नहीं है। विरार आए अभी। ये हाईवे पे पहली बार आए या हर बार? मैं महीने में 6 बार आता हूँ। यही हालत रहती है? यही हालत रहती है। मतलब नाइट को थोड़ा कम रहता है तो सुबह में हो जाता है और शाम को हो जाता है। यही हालत रहती है। कल से बहुत ट्रैफिक देखने मिल रहा है। सर ट्रैफिक बहुत देखने मिला। हम लोग तो परमानेंट इस रोड पे चल रहे हैं, लेकिन डेली का हर 15 दिन बाद ये रोड का इंफ्रास्ट्रक्चर का यही काम डेली चलता है। और सबसे बड़ी दिक्कतें हैं, बड़ी गाड़ी एक लाइन से चलती है, 1 किलोमीटर आधा किलोमीटर जाम लगने के बाद तुरंत रॉन्ग साइड मारने शुरू कर देते हैं। इसकी वजह से पूरा लापरवाही, प्रशासन भी इसका जिम्मेदार है। पुलिस प्रशासन काम करते हुए दिखती है क्या यहाँ पे? दिखती नहीं, बहुत नहीं करती पुलिस, बिल्कुल कहीं है ही नहीं पुलिस। वो पुलिस कहीं भी नहीं है। और वो रॉन्ग साइड जाते, मारुति वाला आड़ी लगा देते, बड़ी गाड़ी को निकलने नहीं देता, इसलिए जाम नहीं खुलता। अगर बड़ी गाड़ी चलती रहेगी तो जाम खुल जाता है। नक्कीच या महामार्गावरती महामार्ग प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येतो, त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवते। अनेक वर्ष झाले अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी ही कायम होत असते, त्यामुळे जे प्रवासी आहेत ते अक्षरशः हैराण झालेले आहेत। माझ्या मागे आपण हा सर्व्हिस रोड पाहतोय, तो देखील पूर्णपणे जाम आहे। लोक जी आहेत ती तात्काळ वाहनांसाठी प्रतीक्षा करतायत। आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचायचंय, मात्र संपूर्ण हायवे जाम असल्यानं त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाहीये, लेटमार्क लागतोय। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती अशीच परिस्थिती अनेक वर्ष कायम असल्याने ती सुधारणार तरी कधी असा सवाल जो आहे ते इथले प्रवासी विचारतायत। कॅमेरा पर्सन अगदी प्रथमेश तावडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि काय नेमकी परिस्थिती या महामार्गावर आहे आणि खरं तर आजची परिस्थिती नाहीये, ही दिवसेंदिवस आणखी गंभीर परिस्थिती वाढत चालली। यावर तोडगा निघणार कसा असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे। इंधन वाया जातंय, वेळ वाया जातोय, मात्र त्याचबरोबर लोकांचे जीव सुद्धा या वाहतूक कोंडीमुळे जातात, हे सुद्धा आता पुढे येते। त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने यावर तोडगा काढणं गरजेचं आहे।